नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मस्त असे वटाणे फोडणी देणार आहे। शाळेमध्ये अंगणवाडीत मिळतात ना तसे वटाणे मी आज बनवणार आहे। चला तर बनवायला मी सुरुवात करते। तर वटाणे बनवण्यासाठी मी वटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातले होते, मस्त फुलू घातले होते। तर सकाळी मस्त असे वटाणे फुलून तयार झाले आहेत। तर आता मी कुकरच्या भांड्यामध्ये हे वटाणे 2-3 शिट्या करून घेणार आहे। तर मी कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं। पाणी 1 तांब्या पाणी टाकून घेणार आहे। वटाणे आता या कुकरमध्ये टाकून घेते। याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वटाणे आणि हे हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वटाण्यामध्ये। अंगणवाडी शाळेमध्ये मिळत होते ना तसे वटाणे मी बनवणार आहे। तर मी आता कुकरला ढाकण लावून घेतलं आणि 2 शिट्या करून घेते। वटाणे फोडणी देण्यासाठी मी वटाण्यासाठी सामान चिरून घेते। तर मी 2-4 लसणाच्या काचुळ्या घेतल्या आणि लसूण होती हिरवी मग घरामध्ये ती घेतली। कांदा घेतला, चटणी, हळद आणि मीठ आणि मॅगी मसाला घेतला। हे सर्व सामान मी बारीक चिरून घेतलं। तर कुकरमध्ये 2 शिट्या पण करून घेतल्या। आता मी हे कुकरमध्ये वटाणे शिजवले होते ते काढून घेते मी। तर हे फोडणी दिलेले वटाणे खूप छान लागतात खायला। तर बघा किती मस्त असे वटाणे शिजले आहेत, खूप छान मस्त। तर मी हे वटाणे एका परातमध्ये काढून घेते, नंतर त्याला तडका देऊन घेणार आहे। तर मी वटाणे काढून घेतले आणि गॅसवरती आता मी कढई ठेवली। तर कढई चांगली तापू द्यायची। कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित तापू द्यायचं। तर तेल मस्त तापलं की लगेच याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडू द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये लसूण, कांदा टाकायचा आणि 2 मिनिटं परतून घ्यायचं। 2 मिनिटं परतून घ्यायचं। कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा 2 मिनिटं। कांदा भाजल्यानंतर कांदा जितका चांगला भाजला तितकी छान चव येते वटाण्यांना। तर कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये मी लाल चटणी आणि हळद टाकून घेते थोडीशी। परत चटणी आणि हळद व्यवस्थित भाजून घेते 2 मिनिटं। थोडंसं मीठ पण भाजून घेते आणि हे वटाणे उकळलेले मी टाकून घेते आणि याला 2 मिनिटं असंच परतून घेते। तर हे उकळलेले वटाणे फोडणी दिलेले खूप छान लागतात, अंगणवाडीत मिळतात तसेच लागतात। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नक्की जा। तर मी नंतर वरून मॅगी मसाला शिंपडून घेते। तर खूप छान लागतात हे वटाणे। आवडले असतील तर लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा। तर तुम्हाला ही वटाण्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। तर बघा असे मी मस्त आणि 5 मिनिटं वाफवून घ्यायचे। खूप छान लागतात हे वटाणे। धन्यवाद।